एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा कट ऑफ जाहीर झालेला आहे। खुला ओबीसी, एससीबीसी, डीटीएनटी प्रवर्गांचा कट ऑफ 98 इतका आहे। 98 आहे। एससी प्रवर्गाचा कट ऑफ 94 गुण, एसबीसीचा कट ऑफ 93.50 इतका आहे। एसटी प्रवर्गाचा कट ऑफ 86.50 गुण। या संदर्भात आणखी माहिती देतील आमचे प्रतिनिधी किरण आपल्यासोबत आहेत। किरण, सध्या एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ जाहीर झालेला आहे त्यामध्ये जर बघितलं तर खुला ओबीसी, एससीबीसी, एससी आणि एसटी या सर्व प्रमुख प्रवर्गांपेक्षा ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे तो सर्वात कमी असल्याचं या सगळ्या निमित्तानं दिसून येतोय। अनेकदा हे सगळे कट ऑफ जाहीर होत असताना वेगवेगळे तर्क हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लावले जातात, ज्यामध्ये शासनाच्या माध्यमातून जे आरक्षणाच्या संदर्भात असलेलं जे धोरण आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने अनेकदा मागण्या केल्या जातात। आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्या सुद्धा असतात, मात्र त्याचा थेट परिणाम हा स्पर्धा परीक्षांच्या या एकूणच कट ऑफच्या आकडेवारीवर होत असतो। आणि त्यामध्ये जर बघितलं तर खुला ओबीसी, एससीबीसी यांचं जे प्रमुख प्रवर्ग आहे त्यांचा 98 कट ऑफ लागलेला आहे, तर ईडब्ल्यूएसचा 85.50 इतका कट ऑफ लागलेला आहे। साधारणपणे 12-12.5चा हा फरक मोठा या सगळ्या निमित्तानं मानला जातोय। येत्या काळामध्ये या सगळ्या आकडेवारीच्या जाहीर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचं मत सुद्धा या निमित्तानं महत्वाचं असणार आहे। स्पर्धा परीक्षांच्या निमित्तानं जे परीक्षा देऊ पाहणारे जे उमेदवार असतात ते या सगळ्या दरम्यान अभ्यास करत असतात, मात्र जे आरक्षणाचं धोरण असतं त्याचा देखील फटका अनेकांना बसलेला आहे। आणि या आकडेवारीच्या नंतर नेमकी सद्यस्थिती काय आहे, या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते सगळं या निमित्तानं समोर येणार आहे। श्रद्धा, किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।